आपल्यासोबत आहे आता अमर भैया एक आकाश देशमुख सर. सर मोस्ट वेलकम तुमचं. थँक्यू. फार छान वाटतं तुमच्याशी भेटू. मला कसं वाटतंय अमरचा प्रतिसाद? या खूप छान मिळतो प्रतिसाद. आणि ज्यावेळेस पर्सनली फोन येतात, मित्र, नातेवाईक, अजून मला काही ओळखणारे आर्टिस्ट, ते मला स्वतःहून फोन करून सांगतायत की अरे तू फार सुंदर काम केलंस, आमच्या डोळ्यात पाणी आलं. छान वाटतं. म्हणजे याचा अर्थ त्यांना मेसेज मी प्रत्येकाला एकच प्रश्न विचारतो की मेसेज पोहोचला का तुम्हाला, आम्हाला काय सांगायचं होतं. तर ते म्हणत होते की हो, मेसेज फार छान पद्धतीने पोहोचला. आणि काय ऍक्टिंग केली तुम्ही आईजनी? काय मागे प्रोसेस काय होती अमरच्या मागे? कसं पकडलं कॅरेक्टर? ऍक्टिंग वाईज विचारतोय. हो, ऍक्टिंग वाईज. ऍक्टिंग प्रोसेस म्हणजे काय, जर तुम्हाला सेटवर असं काम करत असताना ऍज अन ऍक्टर म्हणून, तर काही कॅरेक्टर जे होतं ते ड्रामॅटिक कॅरेक्टर, थोडंसं ट्रॅजेडी होती त्याच्यासोबत, त्याला तो दुःखी असायचा, इमोशनल काइंड ऑफ होतं. पण त्यावेळेस प्रोसेस जर करायचा असेल तर मग माझ्यासारखा ऍक्टर काही पास्ट मेमरीज असतात आमच्या, जे प्रत्येकासोबत असतात. प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यात त्या पास्ट मेमरीज असतात. त्या पास्ट मेमरीजने एक्स्ट्रॅक्ट केलं बस, आणि त्याच्यासोबत चीट केलं, आणि तेच मी कॅमेरा समोर मांडलं. बरोबर आहे. दुसरा प्रश्न घेतो. जेव्हा अमरची स्क्रिप्ट आली, अमरच्या स्क्रिप्ट मध्ये सुसाइडल होतं, बरोबर आहे. कसं कनेक्ट केलं त्या कॅरेक्टरशी, कसं कनेक्ट केलं ऍज अ ऍक्टर? नाही, फार असं काही अवघड असं काही वाटलं नाही मला त्याच्यामध्ये, सुसाइड वगैरे अशा गोष्टीमध्ये. त्याच्या मागचं कारण असं की मोस्टली ती एका कॉमन मॅनची स्टोरी आहे. ओके, तर कॉमन मॅनच्या स्टोरीमध्ये हे विचार येत असतात त्याच्यामध्ये, पण त्याची ती करायची हिंमत नसते. सुसाइडचे विचार येतात पण ती करायची हिंमत नसते. तर ती प्रत्येकाच्या बाबतीत घरामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ही स्टोरी जी अमरची आहे. फक्त ते ऍज अन ऍक्टर म्हणून जर ते स्क्रीन समोर आणायचं होतं, तर त्यावेळेस ते निश्चितच ते खूप जास्त चॅलेंजिंग होतं की सुसाइड अटेम्प्ट करणारा हा कॅरेक्टर आहे, सुसाइड अटेम्प्ट करणारा पात्र आहे, त्याच्यानंतरच त्याचं लाईफ कसं आहे, त्याच्यामध्ये त्याचे काय सोबत काही ट्विस्ट आणि टर्न होतात त्याच्यासोबत त्याच्या आयुष्यामध्ये, तर त्याला तो कसा फेस करतो. तर हे खूप चॅलेंजिंग होतं ऍज अन ऍक्टर म्हणून त्याला रिप्रेझेंट करणं. ओके, आता त्यासाठीच मी जसं मी आता स्टार्टिंगच्या तुझ्या प्रश्नाला सांगितलं की पास्ट मेमरीज असतात, ज्या दुःखी पास्ट मेमरीज प्रत्येकासोबत असतात, इमोशनल पास्ट मेमरी, इमोशनल, तर त्या एक्सट्रॅक्ट केल्या, त्या खूप डोक्यात आणल्या, त्या खूप मनात आणल्या, जेणेकरून ते टचकन डोळ्यात पाणी आणतं. ते एक्सपेक्टेड होतं माझे डिरेक्टर विशालजी, त्यामुळे ते मी ऑडियन्सला सांगू इच्छितो की आकाश सर मोस्ट एक्सपिरियन्स ऍक्टर होते सेटवर, राईट? इफ आय एम करेक्ट. ओके, तर मोस्ट एक्सपिरियन्स ऍक्टर होते आकाश सर. त्यांनी थिएटरही केले फार, आणि थिएटर नंतर म्हणजे असं आहे की थिएटर विसरत नाही, म्हणजे लोक थिएटर मधून निघतात बट लोकांमधून थिएटर नाही निघत. बरोबर आहे का? बरोबर. हा, तर मग ही अमरची जी प्रोसेस होती, जेवढ्याही जणांनी अमर बघितलाय सगळ्यांची कॉम्प्लिमेंट आहे का अमर म्हणजे ते तुमच्या शिवाय इमॅजिनच नाही करू शकत अमरला. इतकं नॅचरल वाटलं, इतकं ते रिअलिस्टिक वाटलं तुमचं जे परफॉर्मन्स होतं, आणि तुम्ही विवानशी फार छान प्रकारे डील केलं. तर त्याचा एक्सपिरियन्स कसा होता? विवान सोबत डील करणं तसं स्टार्टिंगला थोडंसं मला आणि त्याला समजून घेताना थोडं लक्षात नाही आलं, कारण की खूपच मिस्चिवियस बॉय आहे, खूपच नॉटी बॉय, आणि मी अत्यंत शांत माणूस, आणि त्याच्यासोबत काम करत असताना आधी मग मला त्याच्यासोबत मैत्री बनवावी लागली, आणि ती मैत्री म्हणजे अगदी नॅचरली झाली. म्हणजे बनवायची अशी इंटेन्शनल असं काही नव्हतं, नॅचरली ती झाली, कारण की तो खूपच छान गोड मुलगा आहे. तर त्यासोबत मैत्री बनवली, मग त्याच्यासोबत थोडा टाइम स्पेंड केला, काय कसं होणार आहे पुढे, कसं डिरेक्टर आमचे सांगतच होते की कशा पद्धतीने, तसं मी त्याला थोडंफार समजून सांगत होतो. आणि मला असं वाटलं नव्हतं की तो इतका छान कॅमेरा समोर स्वतःला प्रेझेंट करेल, कारण की मी त्याला पहिल्यांदाच पाहिलेलं. हो, मला असं वाटलंच नाही की तो इतका छान प्रेझेंट. जसं मी त्याचा पहिला शॉट पाहिला, म्हटलं अरे तो बहुत ही बढिया ऍक्टर आहे. आणि विवानचाही पहिलाच हे होता बरं फिल्म. हो, विवानचाही पहिलंच फिल्म होतं अमर. आणि आता मलाच अमर भैया म्हणा वाटते तुम्हाला. एवढ्या पॉडकास्ट नंतर तुम्ही अमर भैयाचीच फील देता आम्हाला, बट आता अमर भैयाची वाईट फील करूया. आणि लिंबू मिरची आणू. अरे हे काय? हे आहे ईट इट और स्पीड इट.
सो वेलकम ऑडियन्स. एडिटर स्पिरिट मध्ये आपल्यासोबत आहे अमर एके आकाश देशमुख सर. तुम्हाला मी छोटे छोटे प्रश्न विचारणार, सोपे वाले. आन्सर द्या. किंवा मिरची का? अरे बापरे. ओके चालेल. एडिटर स्पिरिट मध्ये आकाश सरांचा पहिला प्रश्न आहे, गौरी, विवान, अविनाश, बेस्ट टू वर्स्ट ऍक्टर रेट करा. मिरची खायलाच लागलं. नाही, कसं कसं करायचं? बेस्ट ऍक्टर टू वर्स्ट ऍक्टर रेट करायचं. फर्स्ट 1 2 3 रँकिंग. रँकिंग वाईज येस. बेस्ट मध्ये अविनाश आपला शॉन. एक मिनिट, ते आन्सर देत आहे. हा, म्हणजे मला मिरची नाही खायची. इज इट ओके? येस ऑफकोर्स. शॉन, त्याच्यानंतर विवान, गौरी. गौरी. सो अकॉर्डिंग टू यू. हा, म्हणजे थोडंफार 19-20. ओके, 19 ठीक है, चलेगा. अभी इस प्रकार देखते हैं नेक्स्ट क्वेश्चन का भी सवाल जवाब दे पाते हो क्या. नेक्स्ट क्वेश्चन आकाश सरांचा. विशाल सरांची थँक्यू, विशाल सरांची लॉग आउट, विशाल सरांची शिवांदर आणि विशाल सरांची अमर. बेस्ट टू वर्स्ट रेटिंग द्यायची आहे. मी काय बोललो? त्याच्या सगळ्या बेस्ट आणि मी त्या आताच नो डाऊट सगळ्या बेस्ट आहे. मी त्याला आवाज असं म्हणू शकतो. मी त्याच्यात काय असं माहितीये का, की ज्यावेळेस मी मिरची खाण्याच्या ठीक आहे. येस येस. काय असं माहिती का, की आपण एखाद्याकडनं ज्यावेळेस शिकत असतो. माझी विशाल सोबतची भेट ही पहिलीच या प्रोजेक्ट. पण त्या मुलाकडनं, विशालकडनं खूप काही शिकायचं माझ्यासारखं. मी थिएटर मधला माणूस आहे. मी स्क्रीनवर फार कमी वेळ स्पेंड केलेला आहे किंवा स्क्रीनसाठी फार कमी वेळ दिला. आता मी माझा त्याचा फोकस करत नाही. मला छोट्या छोट्या गोष्टी टेक्निकल्स, थिएटर ऍक्टिंग आणि स्क्रीन ऍक्टिंग इज टोटली डिफरंट. मी खूप लाऊड आहे. बोलताना मी खूप लाऊड आहे आणि मी लाऊड बोलला जातो. ते मला लक्षात आणून देत होता तो विशाल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी, ज्यावेळेस मी त्याच्या बाकीच्या स्टोरीज पाहिल्या, मोस्टली मी त्याच्या आता रिसेंटली थँक्यू पाहिजे. मला खरं सांगतो, आपण 30-30 सेकंदाच्या जगात जगतोय सध्या. म्हणजे रील्सच्या. बरोबर. 30 सेकंदात जर बोर झाला आपण ती रील्स स्किप करतो. राईट. विशालची ती स्टोरी 11 मिनिटाची. 11 मिनिटाची आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा आजकालच्या आपण सोशल याच्यात पाहायला गेला, आपण इतकं सोशली इन्फ्लुएन्सर ऍक्टिव्ह असतो, तर बोर झालं की आपण स्वाईप करतो. त्या माणसाची ती स्टोरी मी बघत असताना मला अजिबात, मी 2दा पाहिला तो, मला अजिबात बोर तर सोडून दे, पण त्यातनं इतकं काही शिकायला मिळालं. स्क्रीन प्ले इतका फास्ट, प्रत्येक गोष्ट, स्टोरी टेलिंग, म्युझिक फॅब्युलस. कसं काय मिरची खाऊ शकतो? नाही, सगळ्यात खाऊ शकतो नाही. बट जेव्हा तुम्हाला लक्षात आलं की थँक्यू हा अमरशी कनेक्टेड आहे, त्यावेळेस तो रिएक्शन काय होतं? मी खरं सांगतो, मी अमर झाल्यानंतर थँक्यू पाहिला. मी विशालला मेसेजही केला की भाई मैंने आज तुम्हारे फील की क्या बनाई है. तर त्या सगळ्या इंटरकनेक्टेड आहेत त्या स्टोरीज, आणि त्या त्यांनी इतक्या ब्युटिफुली इंटरकनेक्टेड केल्या आहेत ना. एखाद्याने जर तो फेस्टिवल व्हायला पाहिजे, एखाद्याने पाहण्याचं जर करायला गेलं, त्याच्या प्रत्येक स्टोरी बघायला पाहिजे. ते पाहताना ते ऍव्हेंजर सारखं फील येतं. युनिव्हर्सल इंटरकनेक्टेड असतं खरंच येतं. आणि ते ऑब्विसली ते सायन्स फिक्शन आहे वगैरे, पण हे ड्रामा, थ्रिलर आणि विदाउट नॉट युजिंग मोर सॉरी कट करू, ते सायन्स फिक्शन आहे, हे थ्रिलर फिक्शन. हो, ऑब्विसली ते सांगतो, थ्रिलर आहे, ड्रामा आहे आणि नॉट आजच्या आपल्या या ठिकाणी विदाउट नॉट युजिंग मच ऑफ इक्विपमेंट्स इतकं छान डायरेक्ट करणं आणि इतकं छान स्क्रीन प्ले देणं आणि इतकं छान प्रेझेंट करणं, तर ते शिकण्यासारखंच आहे. आणि मी प्रत्येक स्टोरी पाहत असताना मला ते छान. ओके, नेक्स्ट क्वेश्चन विथ स्पिरिट ओरिएंटेड मध्ये थर्ड क्वेश्चन आहे. ओके, बस करायचं की रेडी आहात मिरची खायला? मलाही खूप तिखट लागली आता मिरची, त्यामुळे आता जर पुढचा जर क्वेश्चन असं काय आला तर मी चालत आहे. मिरच्या फार आहे आपल्याला. थोडं नाही, मला नाही खायचे बाबा, त्यामुळे बस कर बाबा, इथंच संपो. चालेल. तुमच्यासाठी सरप्राईज भेट आहे आमच्याकडे. हो वा. तुमच्यासाठी कुठे विवाननेच लपवले असणार. हो यार, तू कुठे विवानने लपवली आहे 100%. मला बरे मागे आहे का? दिसत हे असं कसं विवान करत माहित नाही कसं काय आला तो. जाऊ द्या, विमानच्या नावाने बिल नाही फोडूया. ओ वाव, काय हे असं गिफ्ट आहे
की एक पर्सनल क्वेश्चन विचारू शकतो. विचार नाही. मिरची नाही खावा लागली तर मॅरिड आहात तर राहू द्या, मजा करतोय सर. तुमच्या गर्लफ्रेंडलाही तुमचा बर्थडे नसणार लक्षात. फ्रँकिक कसला असतो तुमचा बर्थडे लक्षात. बर्थडे नोट सर, तुमचं डेट ऑफ बर्थ. वा, अमर नंतर बेस्ट थिंग टू यू व्हॉट अँटिक कॅन गिव्ह. फारच सुंदर. नेक्स्ट तुमचं भेटेल त्या आधी गिफ्ट भेटेल. वा, खूप. अरे हा फोटो माझा फारच छान घेतलाय. हो, मला हा फोटो खूप आवडतो माझा. एक्झॅक्टली. आणि थँक्यू सो मच. अमर भैया, हा, आपण घेऊया फोटो. हो चला. बस करवीत निघेल तर बस करवीत अमर करावं लागलं. अरे नाही, थँक्यू. चला चला.